त्यांच्या हातामध्ये 3,000 रुपये पडत नाही. एका वाक्यात सांगतो, आम्ही जी मागणी करतो की हेक्टरी 50,000 रुपये मिळायला पाहिजे. जमीन जी अक्षरशः करोडून गेलेली आहे आणि पुढल्या 2 पिढ्यासुद्धा तिथे शेती होऊ शकत नाही. अशा वेळेला त्या शेतीची नव्यानं उभारणी करण्यासाठी तो खर्च लागणार आहे, तो तर नाहीच, पण 3,000 रुपये सुद्धा हातात मिळत नाही आहेत. कर्जमाफीचा विषय नाही, असे अनेक विषय आहेत. त्या संदर्भात आपल्या मागण्यांसाठी शिवसेना मराठवाड्यात संभाजीनगर येथे उद्या हंबरडा मोर्चा, हा आमचा हंबरडा शेतकऱ्यांचा आहे, तो काढेल. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, मराठवाड्यातले खास करून चंद्रकांतजी खैरे आणि आमचे सर्व जिल्हा प्रमुख, त्या भागातले खासदार यांनी त्या मोर्चाची जय्यत तयारी केलेली आहे. हजारोच्या संख्येने शेतकरी संभाजीनगरला येतील. मोर्चा संपल्यावर संभाजीनगरला शिवसेनेचं मुख्यालय, शिवसेना भवन तिकडलं जे आहे त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे करतात. केंद्राकडून अतिशय अपेक्षा होती नरेंद्र मोदी 2 केंद्राकडून आर्थिक पॅकेज याची अपेक्षा होती, ती रक्कम दिली जाणार आहे, नाही. नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना PM केअर फंडातून तरी मदत करावी, निदान कर्जमाफी अशा प्रकारची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार केली आहे. मग PM केअर फंडाची गरज कशा करताय, ती उभारणी का केली? काही लाख कोटी त्यात पडलेले आहेत. जर तुम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यातून मदत होणार नसेल तर हा पैसा कुठून गोळा केला, कोणासाठी केला, त्याचा उपयोग काय, या संदर्भात जनतेला माहिती मिळायला पाहिजे. कोणासाठी पैसा आहे? आम्हाला आमचे शेतकरी कर्जबाजारी आहेत. गेल्या 4 महिन्यामध्ये 212 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केल्या. 212. हे आत्महत्याचं प्रमाण भविष्यात वाढू शकतं. शेतकऱ्यांचे प्राण महत्त्वाचे नाहीत का आमच्या मराठवाड्यातल्या? की मराठवाडा आजही निजामाच्या राजवटीखाली आहे आणि त्या निजामाचे बाप महाराष्ट्रात राज्य करतायत असं आम्ही समजायचं का? हे निजामाचे बाप आहेत का? निजामाच्या वर अत्याचार आणि शोषण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा सुरू आहे. तुम्ही चातुर्मातुर घोषणा करता 3,000 कोटीचे मोठे मोठे आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळाही पडायला तयार नाही. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. रामदास कदम यांनी जो दसरामध्ये वक्तव्य केलं होतं त्याच्यावर काही माघार घेतलेली दिसते, कारण ते म्हणत आहेत की मी केवळ शंका व्यक्त केली की